नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शिवाय भगत ब्लॉग्स. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे आणि आम्ही सगळे निघालो आहे. फॅमिली ट्रिप सगळी जातो आहे, म्हणजे आमच्या आळीतली सगळी महिला मंडळी आम्ही चाललो आहे. पंढरपूर वगैरे, कोल्हापूर, नंतर अशी बरेच ठिकाणं आहेत ती तुम्हाला बघायला मिळतील. आणि सगळे आहेत माझ्यासोबत. किती दिवसांनी म्हणजे खूपच दिवसांनी ब्लॉग होते, तरी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आवडल्यास आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुम्हाला नक्की पुढे दाखवूनच मी कुठे कुठे जाणार होतो, मी कुठले स्पॉट घेणार आहोत. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद. आता आम्ही माणगावमध्ये आलो आणि आमची गाडी चेंज झाली. आता हिच्यावरनं ही, आणि खूपच गडबड आहे आणि खूपच गोंधळ आहे बाहेरच्या बसमध्ये. बघू शकता तुम्ही, ही बस आणली मस्त की ट्रॅव्हलर फोर्स, आमचा हार मस्त की झेंडू आणि आतमध्ये पब्लिक. साडेनऊला व्हिडिओ घ्यायची, इथे बघायचे सगळ्यांनी. अशा हाय करा कॅमेरात, हाय काय सगळी गँग आमची झाली. दिसतात काय सगळे दिसते का वहिनी? सगळे दिसतात, सगळे दिसतात. पोरे कुठे वारका एवढी गर्दी, फुल बाजार आहे आमच्या एसटी मध्ये आहे ना. रात्रीचा 1 वाजला आहे आणि भूक लागली, मॅगी खातोय. मॅगी होते तिकडे, बस थांबली. फायनली आता आम्ही पोचलोय दक्कनचा आता ज्योतिबा. आणि माझ्याकडे बघू शकता तुम्ही, हा आम्ही हे घेतलंय. हा तो बघ, सरळ सरळ इकडे हा बघ, हा बघ इथून आतमध्ये, पायऱ्याच्या साईडून आतमध्ये जा, आतमध्ये आतमध्ये. हा तो हॉल आपला आहे पक्का. हा दक्षिण म्हणून हॉल आहे, तो आम्ही घेतला आहे बुकिंगसाठी. गोळी वगैरे आणि आमची गाडी लावली इथं. बघू शकता. आणि थंडी एवढी आहे ना, थंडी एवढी आहे की सांगू शकत नाही काय. आमचे ब्लॅक कसे हालतात मला विचारू शकता तुम्ही. थंडी किती आहे ती. आत्ताच जस्ट आंघोळ झाली आमची जस्ट, आणि फ्रेश झालो मस्त की. एवढी हवा सुटली आहे तर मग वाटत नाही माझा आवाज तुमच्यावर पोचेल, पण बघूया आता. एवढी हवा सुटली, सकाळचे 7:30 वाजले आणि एवढी हवा सुटली बेकार, म्हणजे बेकार. इथे कधी म्हणजे हवा सुटली असते, पण हा वातावरण इथला खूपच भारी आहे. बघू शकतो माझ्या 4 ठिकाणी. चहा ब्रेकसाठी आहे ना, गरमागरम चहा पिऊया मस्त की. थंडी आहे चहा घ्या. काळी चहा माझी रेडी आहे ना. माझी काळी चहा रेडी नाही म्हणून त्यांना सांगितले बनवायला आहे ना. आता आम्ही आलो ज्योतिबा देवस्थान दर्शन. मस्त की काळी चहा बनवतात मला. आनंद घ्या ना, आनंद. आपण आमच्यासोबत चहा रेडी. बिस्कुट पण चहा आहे, सुट्टीचा फोटो काढा, भावांचा फोटो काढा. कसं वाटतंय? छान आहे एकदम. चहा पण सुंदर. कमीत कमी नाही 5 ते 6 पिया आता. गारगार वातावरणात गरम गरम चहा घेण्याचा असं वाटतं, हा काय वेगळाच असतो. चीअर्स. बघू शकता वातावरण. ड्रायव्हर दा चहा घेऊन आता निघालो आम्ही. आणि माझा गाडा पडून फुटला काच. दिसते की नाही काय माहिती बघा.
ठीक आहे पण सगळे जातोय आम्ही आता मस्तपैकी सुंदर असं निसर्गरम्य वातावरण झालं आता. निसर्गरम्य वातावरण झालं. वातावरण आणि ते वातावरण ठीक आहे आता गणपतीचा राजा ज्योतिबा माझा माझा सगळा मस्त गुलाबी 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 जागा असा खूपच भारी असा वातावरण आहे ना. इकडे इकडून तिकडून चला तिकडून एंट्री आहे. अशी चला अशी इकडून ना आम्ही एवढी आले का सगळी घ्या का दाखी आमची आहे ना. चला पुढे चला पुढे चला. मग मी सोडतो राहू दे काय काही नाही. गेल्या कमाली नमस्कार करून ओवाळणी सोडायची. पहिली पूजा असते, प्रथम दर्शन आहे. देवाला दान दक्षिणा सोडायची. आपल्या इच्छेने देवाला दान द्यायचं. दर्शनाची सुरुवात आहे. समाधान लावून चला पुढे चला. चला नको चला. हे झालं आहे का. वाटतंय अरे ना भाई. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पण मजा आहे गाडी जाणार आहे है ना. तिकीट काढले का हवे कुठलं. 850 रुपये तिकीट आहे. 850 मग. दुसरं लोकेशन आमचं आहे छत्रपती शहाजी महाराज म्युझियम ते की शाहू पॅलेस. आणि आता आम्ही जस्ट पोचलो तिथे आणि जातोय आता आतमध्ये. सकाळचे 9:10 वाजलेत. घर फुटला माझं. ठीक आहे चला तर मग चला निघायचं काय. थंडीच्या महिन्यात मस्त की मुलांच्या शाळेची सहलीच्या बस राहिलेल्या दिसते. तुम्ही बघू शकता इथे मस्त की सगळी मुलं बसली ती आणि ह्या सगळ्या बस. गर्दी किती आहे. फायनली आता शाहू पॅलेसला पोहोचले आम्ही आणि बघू शकता गर्दी. मुलांच्या ट्रिपची गर्दी आहे सगळी है ना. शाळेची ट्रिप आणि ते सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी एवढी आहे की खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. तर आत्ताच आमचं शाहू पॅलेस फिरून झाला आणि आम्ही मस्त सगळे. मजा आली का सगळ्यांना. काय बघितलं शाहू पॅलेस शिवाजी महाराजांचा. त्याच्यामुळे अरे आमचा छोटू बघ असं चालतं. हाय कर हाय व्हेरी गुड व्हेरी गुड हाय कर. तर आता आम्ही चाललोय परत आमच्या
गाडी जवळ आणि तिथं तू काहीतरी काय नाश्ता करूया आणि मग काय ना चालू नाही. तुला काय वाटतंय, कसं वाटतं ट्रिप? मस्त वाटतं ना. सलोनी पण खूप एन्जॉय करते ॲक्च्युली, बरोबर ना. इथे बघू शकता तुम्ही शामरुख पण आहे, गेले तिकडे गेले, कालबीट पण आहे, इनो पण आहे आणि ते काय जिवंत असे बघायला भेटते. ते बाबा तिथे दोन आहे, ते बघ तिकडे, हे बघ तिकडे ते बघ तिकडे आहेत, ते आता पाठीमागे गेले. चलो बाय. तर दुसरा स्पॉट दुसरा आणि तिसरा स्पॉट म्हणता येईल तो कोल्हापूरची महालक्ष्मी. गाईच्या दर्शनाला आम्ही निघालो सगळे आणि आता आम्ही बाजारपेठ चालतोय. चला चलो गाइस चलते, देखते हैं अभी ये मार्केट कोल्हापूरची महालक्ष्मीच्या आईचं दर्शन घेऊन मग आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर आताच आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरात आईच्या आणि आताच आम्ही जातोय दर्शनाला आणि घेण्यासाठी आणि लावून देत. चला तर मग निघूया. काय नसतं एवढा मित्रांनो, बघू शकता तुम्ही खूप एवढी गर्दी आहे की कम से कम 5 तास तरी लागतील लाईनीत जायला. आम्ही मुखदर्शन घेऊन आलो आता आणि आता चाललो आहे परत आमच्या गाडीला. स्ट्रेट जाऊया. बघू शकता अजून परत गर्दी काय हालायचं नाव घेत नाही, आहे तिथेच गर्दी आहे. हे सगळं मस्त की जस्ट आता आम्ही महालक्ष्मी छत्रपती साहेब सेवाचं कोल्हापूर याचा आस्वाद घेतलेला आहे आणि मग खूप छान असं सुंदर जेवण आम्ही जेवलो आहे. खूप छान वाटलं. तुम्ही एकदा आलात की नक्की आस्वाद घ्या आणि नक्की तुमचा प्रतिसाद कळवा. आता आम्ही पोचलो आहे कुठे, जस्ट आम्ही आता पोचलो आहे बाळूमामाच्या मंदिरात म्हणजे आदमापूरला. मस्त सगळी टीम कोण आहे मित्रांनो. पण चला तुम्हाला दाखवतो मंदिर. मग गेल्या झालं तेव्हा कुठं गाडी लागली हां तिकडे झाली बिल्डिंग. आता खूपच चेंज झालं गाडी. चला तर मग जस्ट आता पोचले मंदिराच्या एंट्री जवळ आणि दर्शन घेऊन काय दर्शन होतं. आली सगळी पाठी दर्शन लायला राहिलो होतो आम्ही. जस्ट आता दर्शन झालं आमचा मामांचा आणि नको बंद आहे. नाही इथं काय नाही, गाभारात बंद आहे, बाकी सगळीकडे चालू आहे. आता आम्ही मस्तपैकी मामांचं मंदिर. खूपच शांतता आहे इथे आणि खूप भारी वाटतं. बघ स्मित काय अंबाबाईच्या रोड ओके. जस्ट आता आम्ही पोचलो आहे नर्सिंगची गाडी आणि आम्ही जातो आता आतमध्ये दर्शन घ्यायला. संध्याकाळचे 6:30 वाजता आहेत ती आमची बस आणि आम्ही निघतोय करंटली. खूप सुंदर असं वातावरण आहे.
बघा बाजार, फुल बाजार आहे. फुल म्हणजे फुल बाजार आहे. बघू शकतो मार्केट. तुला काय वाटतं, तुला कसं वाटतं प्रवास? झोप उडाले? झोपत उठल्यासारखी वाटते सुरू आहे ना? किती वेळ झोपलेलं माहिती काय? किती वेळ मग असं झोपून जमल काय? आपण कशासाठी आलो? झोपलेलं फिरायला आलो ना आपण. नानी तुला काय वाटतंय? नानी मस्त नानी घरीच आहे. आणि झोपून जमल काय तुला? मग आपण आलो कुठं करतो काय? एक आमच्या इथं नग आहेत, तुम्हाला नग भेटतील की हो उंचावर आहे. चौकस पाहिजे, चौकस पाहिजे. जस्ट आमचं दर्शन झालं आणि आम्ही चाललो. आता कुठे आपण जातो? डायरेक्ट पंढरपूर. मस्त की वस्ती वगैरे करून जेवण बिवण सगळं आणि मग झोपून डायरेक्ट सकाळी डायरेक्ट दर्शन आलं आहे ना आमचा. डायरेक्ट जेजुरी, नंतर मग बालाजी, नंतर मग नारायणपूर आणि 3-4 स्पॉट आहेत अजून तुम्हाला बघायला मिळतील. त्याला मिळलं तर आपण सोमवार आलो मिनी मिनी शिर्डी. तर आत्ताच आम्ही आलोय फक्त निवास या ठिकाणी आणि ते रूम घेतले आमची. हे बी आहे नुसती झोपतेलीच आहे. हां मग काय बघू शकतो. खूप सुंदर असं ठिकाण आहे त्याचं. भक्ती निवासचं आहे एंट्रन्स आहे आणि टोटल आम्ही 20 जण आहोत त्या ठिकाणी. लय भारी. तर नमस्कार, पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आणि आत्ताच आम्ही चाललो आहे सकाळी पांडुरंग दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर आणि आता चाललो आहे मार्केट फिरायला पंढरपूरचा. बघू शकता किती एवढी गँग आहे, फुल मजा. एवढी गँग आहे, ऊन एवढं आहे, भरपूर ऊन आहे. ठीक आहे, आता काय इथं आले तरीच मन भरत नाही. अशी जागा म्हणजे पंढरपूर. तुम्ही पण नक्की या, नक्की आस्वाद घ्या. खूप सुंदर असं ठिकाण. धन्यवाद. पंढरपूर मार्केट, मंदिर रोडची होऊ शकतं तुम्ही. काय की चुकल जवळ 3.5 तासाने आम्हाला दर्शन भेटलं आहे पांडुरंगाचं. आणि आता आम्ही आलो आहे खरेदीसाठी, म्हणजे आपल्या मंदिराबाहेर जे लाईन आहे तुम्ही बघू शकता. सगळ्या महिला मंडळ आमच्या त्या आम्ही खरेदी करणार आणि इथून मग निघू. लगेच एक अर्ध्या पाऊण तासात निघू. डायरेक्ट जायचं आहे. अजून 3 स्पॉट आमचे बाकी आहेत. आता बघू तिथले किती होतात. दिवस पण ते मी 2:30 वाजले आहेत. बघूया टाईम मिळतं आहे की नाही आम्हाला जायला. तरी पण आम्ही लवकरात लवकर 3 स्पॉट म्हणजे प्रति बालाजी, एक दत्त, एकमुखी दत्त आणि तिसरं म्हणजे जेजुरी. बघूया होते का. बघू शकता जाम खरेदी केली आहे नाही. एक पिशवी भरपूर मजाच केलेला.
जीवाची पंढरपूर केले जशी आपण मुंबईमध्ये जीवाची मुंबई करतो तशी जीवाची पंढरपूर केले. आपले कुठे गेले सगळे? आपली लोक गेली कुठं? तिकडे आहे जाम खरेदी केली आमच्या या लोकांनी आहे ना. हे बघा बोचके. बोचके पंढरपूर अख्खी खाली केली आहे राणी. पंढरपूर अख्खी खाली केली. बघा बा युट्यूबवर बघायचं तुम्हाला सगळ्यांना. कळलं का विषय? चला नेक्स्ट डेस्टिनेशन जेजुरी. आता मी जेजुरी जात आहे. झाडाची अजिबात इच्छा नाही. पाय एवढे दुखत आहेत तरी पण आम्ही खाली माझं मार्केटला जातो आणि फिरतोय. जाऊन ते येऊया. महिलांची इच्छा आहे सगळ्या. चला तर मग मार्केट फिरूया. बघायलाच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. शॉपिंग चालू आहे. अवतार पाव तर आता आम्ही आलोय जेजुरीला आणि भूक लागली सगळ्यांना आणि मी खातो इथे पाणीपुरी. तर नक्की तुम्ही कधी जेजुरीला याल तर इथे आपल्या भाईला सपोर्ट करा आणि त्याच्याकडून शॉपिंग करा किंवा त्याला खरेदी करा. धन्यवाद. बस ना. तर आमचा आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं कुठला नारायणपूरमध्ये दत्तांचं मंदिर. तिथे आम्ही जातो सगळे. श्री क्षेत्र नारायणपूर गुरुदेव दत्त. तर आत्ताच आम्ही बालाजी भगवानाचं दर्शन घेऊन काहीतरी नाश्ता किंवा जेवण करतोय. तर बघूया आम्ही हॉटेलला थांबलो आता आणि आवाजावरनं समजलं असेल की माझा आवाज चेंज झाला आहे. झोपला काय ना त्याच्यामुळं. ठीक आहे तरी पण बघूया. दिस इज द हॉटेल. स्वामींचं दर्शन झालं आहे की आले आहे ना पहिले.
आम्ही काहीतरी जेवतो आता मस्तपैकी आणि जेवण निघतोय. आता आम्ही आहोत कुठे, पुण्यामध्येच आहोत. एक्झॅक्टली कुठे ते माहिती नाही, पण आता जस्ट आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता या हॉटेलला थांबलो आहे. तर खूप गर्दीसुद्धा बघायला मिळाली तुला. आणि आता जेवल्यावर आम्ही निघणार आहोत घरी परतीच्या प्रवासाला. तर नक्कीच पुढे व्हिडिओ बघाई आणि खूप मजा आली या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग आला. आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलच आहे. त्याच्यामुळं प्लीज एक विनंती असेल, आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा. आणि माझ्या जेवढ्या काही व्हिडिओ येतील त्या सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. त्यामुळे नोटिफिकेशन बघा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि ब्लॉगला आता एंड करतो आहे इथेच, कारण खूप मोठी व्हिडिओ होईल त्याच्यामुळे जास्त मी काही करत नाही शूट. पण ब्लॉगला आता एंड करूया. चला तर मग बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.